सिंह राशीसाठी हा महिना धनलाभ मिळवून देण्यासाठी अतिशय अनुकूल असा जाणार आहे। आपल्याला कोणत्याही बाबींमध्ये धन कमावणे ह्या महिन्यामध्ये अगदी सोपे जाईल। आपल्याला अनपेक्षित रीतीने अनिश्चित धनलाभ होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपण याचा पुरेपूर लाभ घ्यावा। आपल्याला काही आव्हानात्मक कामांना सामोरे जावे लागू शकते, सोबतच ते कामही अचानकपणे आपल्या सामोरे येईल। आपल्या कुटुंबावर अचानकपणे काही संकटे येतील आणि त्याचे उपाय शोधण्यासाठी आपल्याला भरपूर कष्ट करावे लागण्याची शक्यता आहे। सोबतच जर आपला कोणता जुना वाद चालू असेल तर तो आता वाढण्याची शक्यता आहे। सोबतच वाद वाढून कोर्टापर्यंतही जाईल, म्हणून आधीच आपण सावधगिरी बाळगा, नंतर आपल्यालाच पछतावा पण होऊ शकतो। असं काहीही वागण्यापासून आपणच थोडेसे सावध राहण्याचा प्रयत्न करा। आपल्या जोडीदाराची पूर्णपणे आपल्याला साथ मिळेल। कोणतेही कार्य करा त्यामध्ये आपल्या जोडीदाराची आपल्याला पूर्ण संमती आणि सहकार्य मिळाल्याने आपण खूप खुश असाल आणि आपले जोडीदाराशी असलेले नाते अजून घट्ट पण होईल, प्रेमही अजून वाढेल। मुलांबाबत थोडीशी चिंता आपल्याला ह्या महिन्यामध्ये सतावेल। त्यांच्या भविष्याशी निगडीत चिंता असेल तरी घाबरून जाऊ नका, इथेही आपल्याला मार्ग सापडतील। सोबतच आपले कुटुंबीय जीवन ह्या महिन्यामध्ये खूप छान असणार आहे। भरपूर लाभ मिळण्याची संभावना आहे। आपल्या कुटुंबामध्ये एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर वाढेल। सोबतच एकमेकांना जास्त समजून घ्याल, एकमेकांशी चांगल्या पद्धतीने बोलाल आणि नातेसंबंध अधिकच दृढ पण कराल। आपल्या कुटुंबामध्ये जर जुने काही वाद चालू असतील तर तेही एकमेकांशी बोलून मतभेद तुम्ही मिटवाल आणि सगळे प्रश्न आपोआपच सुटतील। महिन्याच्या सुरुवातीमध्ये प्रेमसंबंधांमध्ये जे कोणी असतील त्यांच्यामध्ये दृढता दिसेल। आपले नाते परिपक्व झाल्याचे तुम्हाला दिसून येईल, परंतु महिन्याच्या शेवटी तेच नाते थोडंसं डगमगण्याची शक्यता आहे। म्हणजेच तुमच्या नात्यामध्ये काही अडचणी दिसून येतील आणि त्यामुळे तुम्ही थोडंसं सावधान राहा। पती पत्नी संबंधही महिन्याच्या सुरुवातीला खूप दृढ आणि आनंदी दिसून येईल, परंतु महिन्याच्या अंती थोड्या अडचणी येण्याची शक्यता आहे। आपल्या कुटुंबाशी निगडीत काही आर्थिक खर्च होण्याची शक्यता आहे, तरी थोडंसं सांभाळूनच राहा। जेथे गरज असेल तेथेच खर्च करा, उगीचच व्यर्थ खर्च करणे शक्यतो टाळलेलेच बरे पडणार आहे। परंतु नंतर महिन्याच्या मध्यामध्ये सगळे सुरळीत होईल, आर्थिक स्थिती नियंत्रणामध्ये राहील। आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून आर्थिक लाभच मिळतील। एखाद्या जुन्या प्रॉपर्टीमधून म्हणा किंवा शेअर बाजारामध्ये जर तुम्ही पैसे गुंतवलेले असाल तर त्यामधूनही आर्थिक लाभ खूप प्रमाणामध्ये मिळेल। सोबतच आपण पैसे बचतही करण्यामध्ये सफल राहाल आणि याचा फायदा आपल्याला आपल्या भविष्यामध्ये नक्कीच दिसून येईल। सोबतच तुम्हाला ह्या महिन्यामध्ये भरपूर चढ उतार, वेगवेगळ्या कार्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चढ उतार आपल्याला पाहायला मिळतील। वेगवेगळे अनुभव तुमच्या वाट्याला येतील आणि त्याचा आपण योग्य रीतीने सामनाही कराल। प्रत्येक अडचणींवर तुम्ही मातही कराल। घरामध्ये कुटुंबाशी निगडीत कोणतेही निर्णय तुम्ही घेणार असाल तर तो आधी आपल्या घरच्या मंडळींशी बोला, विचार करा, परामर्श घ्या आणि मगच काही तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करा। सध्या आपल्या जोडीदारासोबत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची तुमची शक्यता आहे। या निर्णयाने तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये भरपूर बदल पाहावयास मिळतील आणि याचा तुम्हालाच फायदा होईल। सोबतच एखाद्या ठिकाणी प्रवासालाही जाण्याच्या विचारात जर तुम्ही असाल तर नक्कीच जा, परंतु प्रवासामध्ये थोडेसे आर्थिक नुकसान किंवा धनहानी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे जरा जपूनच प्रवास करा। नवीन लग्न झालेल्यांना थोड्याशा अडचणींना सामोरे जावे लागेल, हरकत नाही। प्रत्येक गोष्ट तुम्ही नव्याने शिकताना भरपूर अडचणी येतील, त्यावर तुम्ही मात करण्याचा प्रयत्न करा। नवीन जोडप्यांना थोडासा त्रासाला सामोरे जावे लागू शकते, त्यासाठी तुम्ही तयार राहा। तुमच्या घरामध्ये काही शुभ कार्य घडतील आणि त्यामुळे संपूर्ण कुटुंब खूप आनंदी असणार आहे। नातेवाईकांमध्ये थोडीशी कुरबुर पण होण्याची शक्यता आहे। एखाद्या गोष्टीमुळे मतभेद होईल, परंतु ते आपापसामध्ये बोलून तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करा। म्हणजेच इथे तुम्हाला पुढाकार घ्यावा लागणार आहे। तुम्ही जे काही मतभेद असतील, ज्या गोष्टीवरून मतभेद झालेले असेल तर तो शोधून काढा आणि तो वाद मिटवण्याचा तुम्ही प्रयत्न करा। सोबतच जे कोणी विवाह इच्छुक असतील तर त्यांच्यासाठी नवीन स्थळे आपणहून चालत येतील आणि त्यामुळे घरामध्ये गडबड राहील, आनंदी वातावरण राहील आणि याचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना थोडासा गुंतागुंतींचा असा जाणार आहे। एखादं नवीन प्रोजेक्ट तुम्ही सुरू केलेलं असेल तर ते काम मध्येच अडकण्याची शक्यता आहे या महिन्यामध्ये।
तरीही घाबरून जाऊ नका, भिवून जाऊ नका, याच्यावरही तुम्हाला नक्कीच मार्ग सापडेल. एखादा जर नवीन करार तुम्ही करण्याच्या विचारात असाल तर आधीच त्या कराराबद्दल म्हणा किंवा तुम्ही ज्या लोकांसोबत करणार आहात त्यांच्याबद्दल माहिती गोळा करा. प्रत्यक्ष जे तुम्ही पाहाल आणि स्वतःच्या कानाने जे तुम्ही ऐकाल त्यावरच विश्वास ठेवा आणि मगच काय तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. एखाद्या अनोळख्या व्यक्तीवर अजिबात विश्वास ठेवू नका. स्वतः प्रत्येक गोष्टीची पडताळणी करा आणि मगच निर्णय घ्या, कारण फसले जाण्याची साफ शक्यता दिसत आहे. व्यवसायामध्ये आपल्याला भरपूर विरोधक मिळतील, तर सध्या तरी त्यांच्यावर जास्त आणि बारीक नजर ठेवा, कारण ते कधी आपल्याला अचानक त्रास देतील ते कळणार नाही. त्यासाठी तुम्ही तयार राहा. आपल्यावर कधीही अचानक एक व्यावसायिक हल्ला पण होण्याची, म्हणजेच एक व्यावसायिक कॉम्पिटिशन जसं म्हणतात तसं होण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यावसायिक अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो, तर त्यासाठी तुम्ही तयार राहा. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी म्हणजे सध्याच्याच ठिकाणी थोड्याशा अडचणींना सामोरे जावे लागेल किंवा नोकरी सोडावी पण लागू शकते आणि त्यामुळे तुम्हाला नवीन नोकरीच्या शोधात फिरावे लागण्याची शक्यता आहे. सोबतच आपल्या नोकरीमध्ये आपल्याला थोड्याशा चढ-उतार आल्याने तुम्हाला महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला अजूनच नवीन मार्ग खुले होतील. नोकरीमध्ये काही अचानक अडचणी आल्यामुळे तुम्हाला एक टोकाची भूमिका म्हणा किंवा एक टोकाचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागू शकतो, तर तुम्ही तुमची मानसिक तयारी करून ठेवा. तरुण वर्गाला मात्र सध्याचा महिना किंवा सध्याचा काळ खूप अडचणींनी भरलेला खडतर म्हणायला हरकत नाही आहे. सध्याच्या खडतर स्पर्धेला तुम्हाला तोंड द्यावे लागणार आहे, मगच तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवाल. भाग्योदयाचा काळ आहे, त्याचा तुम्ही फायदा घेण्याचा प्रयत्न करा. भाग्य तुमची साथ देत आहे ह्या महिन्यामध्ये, पण जर आपण काही प्रयत्न केले, कष्ट केले तरच आपल्याला भाग्य साथ देणार आहे. जर आपण नुसतंच बसून सगळं काही होऊ शकेल किंवा सगळं काही आपण नुसतंच इथे बसून जर डोक्यामध्येच विचार करत राहिला, कृती न करता तुम्ही फक्तच विचार केलात, तर कसं काही सिद्ध होणार आहे, कसं तुम्ही स्वतःला प्रूव्ह करून दाखवणार आहेत. तर आधी उठा, जे काही तुमच्या डोक्यामध्ये आहे ते प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करा. तशी कृती करा, प्रॅक्टिकली तुम्ही ते काम करा. मग बघा भाग्य कशी तुमची साथ देत आहे. जे कोणी नवीन नोकरीचे शोधात असतील किंवा नवीन नोकरी शोधत असतील तर त्यांना तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी पण मिळतील. त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. यश नक्कीच तुमचं आहे, फक्त प्रयत्न करणे अजिबात थांबवू नका. महिला वर्गाला मात्र हा महिना स्वतःला सिद्ध करून दाखविणारा असा जाणार आहे. महिलांना घरगुती काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मग ती अडचण आर्थिक असो किंवा घरगुती असो, परंतु सामना तर तुम्हाला करावाच लागणार आहे. सामोरे तर तुम्हाला जावेच लागणार आहे. धीटाने सामोरे जा, सहनशीलतेने सामोरे जा. नक्कीच तुम्हाला यातून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील. सोबतच ज्या कोणी महिला व्यवसाय करत असतील तर त्यांना थोड्याशा आर्थिक बाबींमध्ये अडचणी येऊ शकतात. सोबतच आपले व्यावसायिक हितशत्रू आपल्याला नाना तऱ्हेने त्रास पण देण्याची प्रयत्न करतील किंवा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. त्यासाठी तुम्ही प्रत्येक रीतीने तयार राहा. स्वतःला असह्य कधीच समजू नका. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा जर धीटाने सामना केला तर नक्कीच तुम्ही स्वतःला एका ठिकाणी असं विचार करून ठेवलेला आहे किंवा स्वतःला तुम्ही जिथं पाहता तिथे तुम्ही नक्कीच जाल, नक्कीच पोहोचाल. फक्त प्रयत्न करा, कष्ट करा. आपण आधी कधी आर्थिक बचत केलेली होती तर त्याचा फायदा तुम्हाला सध्या या अडीअडचणीच्या काळामध्ये होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला जराशी चिंता कमी होईल. सोबतच प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी भरपूर प्रयत्न आणि कसोटीला उतरावे लागणार आहे. म्हटल्याप्रमाणे सेम तसेच आहे, फक्त प्रयत्न करा आणि तुम्ही त्यातूनही पार व्हाल. प्रयत्न करा, खचून जाऊ नका. बघा यश हे नक्कीच तुमचं आहे. विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना नवीन ठिकाणी भेट देणारा असा जाणार आहे. आपण शैक्षणिक ट्रिप पण करू शकता आणि त्यामधून आपल्या ज्ञानामध्ये अजूनच भर पडेल. सोबतच आपल्या आवडत्या विषयावर काम करायला मिळाल्यामुळे आपण फार आनंदी असाल. त्यामुळे अभ्यास आपण अजूनच दुपटीने कराल. स्पर्धा परीक्षेची जे कोणी तयारी करत असतील तर त्यांना त्यांच्या अभ्यासाच्या ठिकाणी काही अचानक अनपेक्षित गोष्टी घडण्याची शक्यता आहे. मग त्या चांगल्याही असू शकतात किंवा वाईटही असू शकतात. डील मात्र तुम्हालाच करायची आहे. तुम्ही त्याच्यासोबत कसं डील करता हे फक्त आणि फक्त तुमच्यावर अवलंबून आहे. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र हा महिना थोडंसं तब्येतीची काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. विशेष करून तुम्हाला दाताचं दुखणं, पाय दुखणे किंवा डोळ्यांमध्ये आग होणे या काही व्याधी त्रास देण्याची शक्यता ह्या महिन्यामध्ये दिसत आहे आणि त्यामुळे तुम्ही विशेष करून याची काळजी घ्या आणि आपल्या आहाराची विशेष काळजी घ्या. दैनंदिन व्यायाम, योगा जे काही तुमचं दैनंदिन रुटीन आहे ते काळजीपूर्वक करत चला. सोबतच जमलं तर मेडिटेशन पण करा. आपल्याला त्याचा फायदाच होईल.
आणि जर तुम्ही एखादी ट्रिप प्लॅन करत असाल किंवा गेट टुगेदरचा एक मित्रमैत्रिणींसोबत मित्रपरिवारांसोबत प्लॅन करत असाल तर नक्कीच तुम्ही करू शकता. तुमचे तसे योग आहेत. वन डे ट्रिप म्हणा किंवा छोटासा एखादा प्रवासही तुम्ही करू शकता. फक्त स्वतःची काळजी घेणे मात्र विसरू नका. त्यामधून तुम्हाला मित्रमैत्रिणींना भेटल्यामुळे थोडंसं तुम्हाला जुन्या आठवणींना उजाळा मिळेल आणि तुम्ही अजून नवीन ऊर्जेने भरून जाल. एक सकारात्मक पॉझिटिव्ह थिंकिंग तुमच्यामध्ये येईल. एकंदरीतच पाहता हा महिना आपल्याला सामान्य परिणाम घेऊन आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. सोबतच वेगवेगळ्या मार्गांमधून धनलाभ पण मिळवून देणारा असा जाणार आहे. तरी येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.